हॅलो नमस्कार. कसे आहेत सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी गिरीजा स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. आणि आज 11:30 वाजलेत आणि काहीच काम झालेलं नाही आहे. सकाळपासून माझे जे पेंडिंग व्हिडिओज होते एडिट वगैरे करायचे तेच करत बसले होते. आज कुठेही घरातून बाहेर गेलेली नाही आहे कारण आज भरपूर अशी कामं आहेत. उद्यापासून माझं सकाळी कॉलेज सुरू होणार आहे आणि कॉलेज सुरू झालं म्हणजे 8 वाजता सगळं ऑल सेट करून मला कॉलेजमध्ये 8 वाजता पोचावं लागतं. त्यामुळे आज जितकी कामं करेल, जेवढं घर आवरून ठेवेल तेवढं कमीच असणार आहे. सगळं आवरून ठेवायचं आहे. सॉरी, बाहेरून गाडी गेली त्यामुळे थोडासा आवाज आला असेल, पण आज बऱ्याचशा गोष्टी आवरून ठेवायच्या आहेत. त्यामुळे अजिबात नको आपण टाईम वेस्ट करायला, लगेच कामाला लागूया. आणि मला हेडवॉश पण करायचं आहे. आज नेमकं पाणी आलं आहे. 2 दिवस पाण्याचा भरपूर प्रॉब्लेम चालू होता. आज पाणी पण आलं आहे. तर पहिले केसांना ऑइलिंग करून घेऊया आणि कामाला लागूया. चला. आता तुम्हाला दिसतंय की नाही माहीत नाही, पण मी वाटीमध्ये थोडंसं तेल घेतलं आहे आणि हे माझ्या हातात आहे ते कापूर आहे. मी दाखवण्याचा खूप प्रयत्न करत होते पण कॅमेरा काही बरोबर ऑन पॉईंट आलाच नाही. शेवटी जाऊ दे, तोंडानेच सांगितले. कापूर आहे आणि त्याच्या 1 किंवा 2 वड्या मी तेलामध्ये टाकून घेणार आहे. तेल अगदी थोडंसं कोमट केलं होतं मी आणि त्यामध्ये आता त्या कापराच्या वड्या टाकणार आहे. आणि कापूर टाकल्याने ना, जर कोणाला डॅन्ड्रफचा वगैरे त्रास असेल ना तर तो खूप कमी होतो. आणि जर अगदी खूप जास्त एक्स्ट्रीम डॅन्ड्रफ असेल ना तर तुम्ही त्यामध्ये लिंबू पण पिळू शकता. असं मी इन्स्टाच्या एका रीलमध्ये बघितलं होतं. पण मला असं वाटतं लिंबू पिळणं कितपत सेफ आहे आय डोंट नो. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आपल्या कन्व्हिनियन्सने ते बघा की लिंबू वगैरे. पण हां, कापूरने नक्कीच फायदा होऊ शकतो. आणि कापराच्या वासाने मी असं ऐकलं होतं की डॅन्ड्रफही निघून जातो आणि हेअर ग्रोथसाठी पण हे छान आहे. त्यामुळे म्हटलं चला एकदा ट्राय करून बघायला काय हरकत आहे. आठवडाभर मी ज्या काही रील्स बघत असते त्यात जर एखादी अशी काही रेमेडी जर आलीच ना आणि जर त्यातलं सगळं सामान घरी अवेलेबल असेल तर जेव्हा हेड वॉश करायचा असतो तेव्हा मी ते ट्राय करायचं आजकाल ठरवलं आहे. कारण तशीही केसांची खूप जास्त वाढ लागली आहे. म्हटलं चला एखादी रेमेडीने चांगला फायदा झालाच तर कोणाला नको आहे. चला, केसांना तेल वगैरे लावून झालेलं आहे. केस वर बांधले आणि खूपच विचित्र दिसतं. मला काहीतरी घालूच दे. तर समोर जे आहे तेच घालते. हां, आणि मध्येच नोटिफिकेशन पडलं की स्टोरेज फुल झालं. स्टोरेज कमी करायसाठीच माझं 10-15 मिनटं गेले असते. स्टोरेज कमी केलं कारण माझ्याकडे भरपूर असे व्हिडिओ आहेत जे मी शूट करून ठेवलेत. फक्त एडिट करून अपलोड करायला मला वेळ मिळाला नाही आहे. त्यामुळे माझ्याकडे भरपूर व्हिडिओ असल्यामुळे स्टोरेज फुल झालेलं आहे. पण ठीक आहे, चला आता हा व्हिडिओसुद्धा तुमच्याकडे 3-4 दिवसांनी येईल आणि मी पटपट व्हिडिओ शूट करून लवकर एडिट करून अपलोड करणार आहे. म्हणजे तुम्हाला रेग्युलर माझे व्हिडिओ बघायला भेटतील. चला, गादी जवळजवळ 90% तरी वाळलेलीच आहे. म्हटलं चला आज त्याच्यावरती बेडशीट टाकून घ्यावा. आणि ज्यांनी तो व्हिडिओ बघितला नाही आहे ना, काय झालं होतं त्यांना सांगते की घरामध्ये आमच्या समुद्र आला होता आणि त्यामुळे सगळं सामान भिजलं होतं. नळ चालू राहिला आणि सगळ्या घरामध्ये पाणी झालं. चला, गादी तर आता वाळली आहे. मस्त बेडशीट टाकून घेतलं आणि बेडशीट टाकल्यानंतर जरा बरं वाटायला लागलं. कारण 2-3 दिवस मी बेडशीट वगैरे काहीच टाकलं नव्हतं. गादी मस्त वाळायला ठेवली होती. आणि चला, कशी तरी का होईना गादी वाळलेली आहे. 1-2 महिने तरी अजून ती मी वापरे आणि त्यानंतर बहुतेक मी ती चेंजच करून टाकेन. चला, घरातलं सगळं जागच्या जागी आवरून ठेवून झालं. आता फक्त झाडून काढायचं राहिलं होतं. झाडून काढतच होते तेवढ्या ती चप्पल दिसले. म्हणजे चला तुम्हाला पण दाखवावी. आता ही काही दाखवण्याची गोष्ट नाही आहे, पण हां, मी नवीन चप्पल घेतली आणि त्याची नक्कीच खुशी मला आहे. आता 2 दिवस तरी ना मला कुठेही बाहेर जाताना खूप छान वाटतं की बाबा नवीन चप्पल आहे. आणि नवीन चप्पल घेतल्यानंतर सुद्धा कधी घरातून बाहेर पडते नवीन चप्पल घालून असं मला झालेलं असतं. मी दुकानातून घेऊन येताना सुद्धा चप्पल घालून आले नाही. मी म्हटलं नाही, आता कॉलेजच्या दिवशी जेव्हा पहिल्या दिवशी कॉलेजला जाईल ना त्या दिवशी सकाळी ती चप्पल घालायची. एवढ्या छोट्या गोष्टींमध्ये मला तर ना वेगळाच आनंद होत असतो. चला, तुम्हाला पण असं छोट्या गोष्टींमध्ये खुशी मनवायची सवय आहे का? मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. बाहेरची सगळी खोली आवरून डन झालेली आहे पण आतमधला पसारा तर आहेच. रात्री भाजी घेऊन आले होते पण मी अजून काही ती व्यवस्थित करून सगळी जागच्या जागी ठेवून दिलेली नव्हती. म्हटलं चला आता सकाळी ना या कामाला लागावं. भाजी तर सगळी जागेवरती ठेवून दिली पण गवारी आणि पावटा आणला होता. म्हटलं आता बसल्याच जागी ना पाणी ठेवलं होतं तापायला. पाणी तापेपर्यंत सगळं व्यवस्थित करूनच लागलीच डब्यामध्ये भरून ठेवून द्यावं. गवारीचं जे काही पुढचं आणि मागचं टोक असतं ना ते काही मला माझ्या हाताने निघत नाही, म्हणून मी ते सुरीने कट करून टाकते आणि त्यानंतरची गवारी जे काही असेल ना ती मी हाताने मोडते. फायनली आंघोळ करून आली आहे मी. जवळजवळ
जवळ पाऊण तास घालवला. आपण मस्त फ्रेश आंघोळ केली. बऱ्याच दिवसांनी अशी निवांत आंघोळ करायला वेळ भेटला नाही, तर रोजची 30 गडबड चालू असते. मस्त आंघोळ केलंय. आणि मगाशच्या क्लिपमध्ये तुम्ही बघितलं असेल, गवारी अर्धीच निवडली आणि उठून पळाले, कारण पाणी तापलं होतं. म्हटलं पुन्हा गॅस बंद करून पुन्हा पाणी गार होणार, त्यापेक्षा आंघोळ करून घ्यावं आणि आंघोळ झाल्यानंतर ते काम कंप्लीट करावं. त्यामुळे आता त्या कामाला जाऊया, चला. चला, पावटा वगैरे सगळं सोडून झालं. तेल वगैरे आणलं होतं, तेही त्याच्या किटलीमध्ये व्यवस्थित जागेवरती ठेवून दिलं. आणि मी सूर्यफूल तेलच वापरते. फक्त मी किलोच्या प्रमाणात आणते, त्यामुळे जेमिनीची वगैरे अशी पिशवी दिसत नाही. आमच्या इथे किलोच्या प्रमाणामध्ये तेल एका दुकानामध्ये भेटतं. मी तिथूनच तेल घेऊन येत असते, जसं मला लागेल तसं. सकाळपासून जेवढं काम करताना तुम्हाला मी दिसले, तेवढंच काम फक्त होईपर्यंत मला 1:30 वाजला आहे. आणि आता मला स्वयंपाकाला घेतलंच पाहिजे, कारण एवढ्यातच सचिन येईल आणि त्यांना खूप भूक लागलेली असेल आणि माझा स्वयंपाक झालेला नसेल. स्वयंपाकामध्ये मी आता पावटा बनवणार होते, त्यासाठीच मग अशी पावटा सोलून घेतला होता. कांदा टोमॅटो वगैरे चिरून घेते आणि लगेचच पावट्याची भाजी फोडणीला घालते. बघा, मी बोलले होते ना, माझी भाजी झालेली नसणार आणि तेवढ्यात ते येणार. माझा काहीच स्वयंपाक अजून बनवून रेडी झाला नव्हता आणि त्याच्या आधीच ते आले होते. मग तर काय, माझ्या कामाला ना एकदम 100चं स्पीड झालं होतं आणि मी पटापट स्वयंपाक करायला सुरुवात केली. चला, 100च्या स्पीडने काम करताना कॅमेराचा अँगल थोडासा चुकला आहे आणि माझा चेहराच त्यामधून कट झाला आहे. पण जाऊ दे, मी काय काम करते आणि किती स्पीडने करते ते तरी ॲटलिस्ट तुम्हाला दिसतंय. मस्त असं एक साईडला भाजी फोडणीला घालून घेतली. लगेचच दुसऱ्या गॅसवरती भात लावला आणि पीठ भिजवायला घेतलं. म्हटलं पीठ भिजवून ठेवावं आणि मग बाकीची कामं करावी, म्हणजे चपात्या लाटायला येतील. रोजच सेमच अँगलला मोबाईल ठेवून आणि शूट करून करून मीही बोर झाले होते आणि तुम्ही सेम अँगलने व्हिडिओ बघून बोर झाला असाल. म्हणून आज म्हटलं चला थोडासा अँगल चेंज करून बघू, या अँगलने व्हिडिओ कसा शूट होतो. आणि एडिटिंग करताना असं वाटतं, अरे वा, या अँगलने सुद्धा व्हिडिओ छान शूट होतो आहे. चला, पुढे चपात्या वगैरे मी याच अँगलला मोबाईल ठेवून शूट केलेलं आहे. आता बघू पुढे कसं वाटतंय. मस्त असं भाजी शिजत आली होती, मग त्यामध्ये कोथिंबीर चिरून टाकली आणि लगेचच चपात्या लाटायला घेतल्या. चला, या अँगलने सुद्धा खूप छान व्हिडिओ शूट होतो आहे. आता हे तर मला समजलं आहे, कधी कधी मी या अँगलने सुद्धा व्हिडिओ शूट करत जाईल. थोडासा काहीतरी बदल तुम्हालाही आणि मलाही. आता तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची होती, जी माझ्या मनात आली आहे, की मला असं वाटतं 2-4 दिवस झाले ना, व्हिडिओला छान व्ह्यूज पण येत आहेत आणि छान छान सबस्क्रायबर्स पण वाढायला लागलेत. अगदी रोज 1-2 का होईना सबस्क्रायबर्स वाढतात. म्हणजे माझी मेहनत छान काम करते असं आजकाल वाटायला लागले. आणि मग आहे ना, जेव्हा आपल्याला रिझल्ट दिसतो ना, तेव्हा मेहनत करायला सुद्धा ना एक वेगळाच उत्साह आलेला असतो. आणि तो उत्साहाने आणि त्याच सेम जिद्दीने मी आता छान व्हिडिओ शूट करणार आहे आणि तुमच्यासोबत जास्तीत जास्त छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही मला असाच मस्त सपोर्ट करा. चला, मी राहिलेला आता सगळा स्वयंपाक पूर्ण करून घेते आणि हा व्हिडिओ इथंच संपवते. माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात मला नक्की कमेंट्समध्ये सांगत जावा. तुमचे काही सजेशन्स असतील तेही मला सांगत जावा. व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा. लाईक करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल आणि माझा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला, भेटू अशाच पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.